कोकण आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबोली घाटातील आंबोली धबधबा प्रवाहित झालाय। पर्यटकांची पावलं आंबोली धबधब्याकडे वळली आहे। सांगलीच्या चांदोलीमध्ये धबधबे प्रवाहित झाले। जवळपास 250 ते 300 फूट उंचावरून कोसळणारा उखळूचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। गेल्या 8 दिवसापासून कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यामधला राऊतवाडी हा धबधबा सुद्धा प्रवाहित झालाय। इतिहासामध्ये पहिल्यांदाच राऊतवाडी धबधबा मे महिन्यामध्येच प्रवाहित झाला। ढगाळ वातावरण, धबधबा यामुळे राधानगरी तालुक्याचं सौंदर्य असं खुललंय। कोल्हापूरच्या काळमवाडी कृत्रिम धबधबा परिसरामध्ये पर्यटकांना प्रवेशबंदी। प्रशासनाने धबधब्याकडे जाणारा रस्ताच बंद केला। धबधबा परिसरामध्ये पर्यटकांनी केलेल्या हुल्लडबाजीमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। माळशिरस तालुक्यामधील गिरझणी तलाव ओव्हरफ्लो झालाय, तर या परिसरात असलेला धबधबा सुद्धा प्रवाहित झालाय। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होताच विदर्भातलं काश्मीर असलेल्या चिखलदरामध्ये पर्यटकांची गर्दी। चिखलदरामध्ये मागच्या काही दिवसांपासून पावसाची संततधार, तर भीमकुंड पॉइंटवर पर्यटकांची गर्दी। सकाळपासून जोरदार पावसाची धुळे शहरासह ग्रामीण भागामध्ये हजेरी। पावसाला सुरुवात झाल्यामुळे वातावरणामध्ये गारवा, तर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। पेरण्यांना देखील सुरुवात होणार। अमरनाथ शहरामध्ये सकाळपासून धुक्याची दाट चादर, पावसाळी वातावरण आणि वाढलेली आर्द्रता यामुळे हे धुकं तयार झालंय। सकाळपासूनच अंबरनाथ शहरामध्ये पावसाची रिपरिप सुरू।